ऐक ना उमा, तू रागव पण बोल. उमा, एकतर तुझा बोल आणि आतल्या तुझं धुमसण भासतंय मला. जे काही मनात आहे ते बोलून सगळं बोलले मग अशी, पण बोलून काही उपयोग आहे का? शेवटी तुम्हाला हवं तेच करणार तुम्ही. बायको काही का म्हणाला. उमा अगं, उमा तुला वाटते ना मी चुकलो, मग मी क्षमा मागतो तुझी. तुला वाटतंय म्हणजे तुम्हाला काही वाटतच नाहीये ना चुकलंय म्हणून. नाही उमा. बाप्पा आलो आई. मोठे क्षमा मागतात. त्यांनी काही पैके परत येणार आहेत का? काही नाही. कीर्तन करून करून तुकोबांसारखेच झाले. वाटून टाका, सगळं वाटून टाका. म्हणजे कर्ज तसंच राहील आणि सक्तीही राहील. नारायण नारायण. देवा, अहो आता तरी ती बासरी बाजूला करा. अहो आमच्या प्रियेचा जीव शांत व्हावा म्हणून तर हे सूर आळवत होतो मुनीवर. बासरी बघून का चिडेल? तुम्ही तिच्या मनात काही खोडी तर नाही भरवलीत ना? का? आम्हाला आमचं मन नाही की मत नाही की गोष्टींचे अर्थ उमगत नाहीत आम्हाला? अगं पण इतकं रागवायला काय झालं प्रिये? पाहिलंत मुनीवर, अहो काय झालंय हेही उमगत नाहीये तुमच्या जगदीश्वरांना. काय कळ लावलीत मुनीवर? नाही 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 अहो देवकी नंदन, आम्ही कशाला कळ लावू? अहो तुमच्या बासरीचे सूर ऐकून ती तुम्हाला कोणी दिली, केव्हा दिली, त्यामुळे रुसून त्या द्वारकेतून दिंडीर वनात कशा गेल्या हे सगळं आठवण नाही का त्यांना? नारायण नारायण. शेवटी कलागत लावलीच. हे बघ, 4 कवड्या म्हणजे 1 पैका आणि 10 कवड्या म्हणजे 1 काकिणी. काय? डाकिनी? नीट लक्ष दे बरं सखू. आता मला साधी बेरीज सांग.